तर आज आपण बनवणार आहोत मस्त व्हेज दम बिर्याणी। आणि सगळ्यात पहिले मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे ना मी अंदाजेच तांदूळ घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि इथे आपलं एक उकळी येईपर्यंत वाट बघणार आहे मी पाण्याची। आणि त्याच्यानंतर आपले जे खडे मसाले आहेत ते घालताना मी तुम्हाला दाखवते। तर बघा आता इथे पाण्याला उकळी यायला स्टार्ट झालेली आहे आणि आता भातामध्ये जे जे आपण घालणार आहोत मसाले ते मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिले इथे आपण घेतलेला आहे लिंबू, त्याच्यानंतर 4 ते 5 मिरे, लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता। तर आता पाण्याला अशी मस्त उकळी फुटायला चालू झाली की मी हे सगळं घालणार आहे त्याच्यामध्ये। पाण्याला छान अशी उकळी फुटायला चालू झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लवंग घालतोय, मिरे, दालचिनीचे तुकडे आणि त्याच्यानंतर तेजपत्ता। आणि हा जो लिंबू आहे तो मी भात मस्त असा पांढरा शुभ्र दिसावा म्हणून घालते। आणि 1 ते 2 टेबलस्पून ऑइल। याने काय होईल ना, आपला भात जो आहे तो मस्त असा मोकळा मोकळा होईल। आता पाणी उकळले, आता ह्याच्यामध्ये मी माझा भात घालून घेणार आहे। जे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी ते घालून घेते इथे। गॅसचा फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायचा आहे। बघू शकता आता मी इथे तांदूळ छानपैकी असे घालून घेतले त्याच्यामध्ये। गॅसचा फ्लेम अजूनही फास्टच आहे। एकदा पूर्ण आपल्याला तांदूळ आताच घातलेत ना तर ते पूर्ण असे छान हलवून घ्यायचे। तर बघा आता भाताला छान अशा उकळ्या फुटायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही। आता ना आपल्याला भात हा 80% शिजू द्यायचा आहे, मग बाकीचा 20% बिर्याणीमध्ये शिजेलच, कारण आपण नंतर दम देणार आहोत ना बिर्याणीला म्हणून। तर आता मी भात बघते आणि चेक करते झालाय की नाही ते। तर बिर्याणीसाठी लागणारं आता आपण साहित्य बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले इथे फ्लॉवर घेतलेला आहे मी, त्याच्यानंतर बिनीस, गाजर आणि फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी। त्याच्यानंतर मग आपल्याला आता फोडणीमध्ये काय काय लागणार आहे ते बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, टमॅटो, कांदा आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि इकडे आहेत फ्रोझन मटार आणि इकडे आहे आपलं दही। आणि इकडे आता मी कढई गरमला ठेवते आणि आपल्याला आता हे भाज्या आहेत ना ते थोड्याशा तेलामध्ये टॉस करून घ्यायचे। आणि लागणारा लिंबाचा रस। तर बघू शकता आता कढई छान आपली तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते। पहिले आपल्याला भाज्या टॉस करून घ्यायच्यात ना। जेव्हा आपण बिर्याणीला फोडणी देऊ ना तेव्हा मी अजून तेल ॲड करेल, पण आता सगळ्यात पहिले तर मी भाज्या टॉस करायसाठी एवढं तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि आपण इथे कांदा घेतला होता ना कापून, तर त्याचा आपण बिरिस्टा बनवणार आहोत। तर 1 ते 2 कांद्यांचा मी बिरिस्टा बनवणार आहे। आहे तर बघू शकता आता छान बिरिस्टा असा आपला रेडी झालेला आहे। आणि मी ना ह्याला मीडियम फ्लेमवरती तळून घेतलेला आहे, म्हणजे आपण जर फास्ट केला असतं ना तर ते नरमच राहिलं असतं, पण मीडियम फ्लेमवरती केल्यावरती कसं छान असं क्रिस्पी होईल। आणि बिर्याणीचा मेन इन्ग्रेडियंट हा बिरिस्टाच असतो। तर आता बघा मी काढून घेते इथे लाईट बिरिस्टा काढून घेतलाय मी। आता सगळ्यात पहिले ना मी फ्लॉवर थोडासा टॉस करून घेणार आहे। आणि त्याच्यासोबत
त्याच्यासोबतच ना थोडेसे मटार आहेत जे फ्रोझन घेतले होते मी, ते पण मी थोडं लगेच त्याच्यासोबत टॉस करून घेईल. कारण काय ना, सेपरेट मटार जर केले तर ते मग खूप सॉफ्ट होऊन जातील आणि आपल्याला तसे नको आहेत. म्हणून आता मी इथे मटार पण ॲड करून घेते आणि दोघांना एकत्रच टॉस करून घेणार आहे मी ऑइलमध्ये. 60 to 70% आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. बघा आता छान 70% ऑलमोस्ट झालेला आहे आणि मग बाकीचा जो 30% आहे तो आपला भाजीमध्ये आणि भातामध्ये तो होणारच आहे. म्हणून मी आता ह्याला काढून घेते. जास्त नाही होऊ द्यायचं आपल्याला ब्राऊन ब्राऊन. मी आता ते काढून घेतले आणि आता इथे गाजर टॉस करून घेणार आहे. आणि गाजरला ना हाय फ्लेमवरती थोडंसं असं 3 ते 4 मिनटं आपल्याला हे करून घ्यायचं, रोस्ट करून घ्यायचं. बघा छान दिसतोय कलर, पण आता मोबाईलमध्ये कसं दिसतोय हे मला माहीत नाही, कारण थोडासा ना लाईटचा इश्यू येतोय. मी आधी पण तुम्हाला बोलली आहे. आता बस गाजर पण आपल्याला जास्त नाही हे करायचं, तळून नाही घ्यायचं जास्त, पण म्हणजेच फरसबी ॲड करणार आहे. बिलूट छान 5 मिनिटं झालेले आहेत आता आपले तळून. आपण ह्याला काढून घेणार आहे. तर आपण तळलेलंच तेल आहे ना, त्याच्यातच मी थोडंसं अजून ॲड केलेलं आहे. आणि बिर्याणी बोलले का तेल तर लागतंच, कारण आपल्याला तर तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आणि मग मी ह्याच्यामध्ये ना फक्त 6 जिरे ॲड करणार आहे, कारण खडे मसाले आपण भातात ॲड केले होते आणि आत्ता ह्याच्यात पण केले तर मग खूप जास्त स्पायसी होऊन जाईल. तर बघा आता तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 6 जिरे ॲड केले. त्याच्यानंतर लगेच आपला जो कांदा आहे कट केलेला तो टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये. 2 मिनिटं झाले की लगेच आता आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करायची त्याच्यामध्येच. छानपैकी असं जो बघा आता हे झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या जे स्लिट करून घेतल्यात ना त्या घालून घेते. इथे सगळं छान असं झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे. टोमॅटो छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. इथे टोमॅटो घालून घेतले, पाणी सुटतं. तर आता आपल्याला टोमॅटो छान असे गाढ होऊ द्यायचे. आता हे छान झालेलं आहे. बघा टोमॅटो मस्त आपले गाढ झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये ना आपण दही टाकणार आहोत. पहिले ते बघणार आहे मी 1 आणि मग 2 असे 2 स्पून मी दही ॲड करून घेतलेलं इथे. आणि गुठळ्या छान असे फोडून घ्यायचं. जर आपण गॅसचा फ्लेम फास्ट केला तर मग दही फाटेल, म्हणून मी पहिले स्लो मीडियम गॅसवरतीच त्याच्या गुठळ्या पहिले फोडून घेणार आहे. बघा आता मी दह्यातले छान गुठळ्या फोडून घेतल्यात. अजून तर आपल्याला ह्याच्यात पावडर मसाले ते ॲड करायचे. आता सगळ्यात पहिले ना दह्याला छान शिजू द्यायचं आहे. तर तेल सुटेपर्यंत आता इथे मी शिजू देणार आहे दह्याला. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. बघू शकता आता मी ते झाकण काढलेलं आहे आणि तेल छान सुटलं आहे. एकदा पहिले फिरून घेऊया आणि मग आपण इथे पावडर मसाले ॲड करणार. तेल छान सुटलं आहे, ह्याचा अर्थ आपली ग्रेव्ही परफेक्ट शिजली आहे. आता ना आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाला ॲड करणार आहोत. ते सगळ्यात पहिले करणार हळद थोडीशी, त्याच्यानंतर लाल तिखट ना आता आपल्याला बघूनच घालायचं आहे, कारण खडे मसाले प्लस हिरवी मिरची पण घातली आहे ना आपण, म्हणून तर थोडंसं इथे लाल तिखट घालते मी. आणि त्यानंतर मी घालणार आहे गरम मसाला. इथे 1 स्पून गरम मसाला मी घालून घेतला आहे आणि इथे ह्याला छानपैकी मिक्स करायचं आहे.
आणि हां, मीठ तुम्ही तुमच्या अंदाजावर घालू शकता. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ना आता ह्याच्यामध्ये फक्त 2 मिनटं आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि 2च मिनटं ठेवायचं. 2 मिनटं झालेत. आता ना एकदा फिरूया आणि मग ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा जो रस केला आहे ना तो घालणार आहे मी. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला भाज्या ॲड करून घ्यायच्या. तर इथे मी आता लिंबाचा रस आहे तो ॲड करून घेते. बस. आता गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि आता आपल्याला जे भाज्या आहेत त्या ॲड करून घेणार आहे आपण. सगळ्यात पहिले गाजर, त्यानंतर बिनीस, तर बघा आता मी इथे सगळ्या भाज्या अशा घालून घेतल्यात छान. आता एकदा आपल्याला मस्त ह्याला हलवून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे कारण मग आपले मसाले ते जळून जाते. मग हळूहळू नंतर आपल्याला जर वाटलं तर मग आपण फास्ट करू शकतो. तर आता भाज्यांसोबत ना आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजून घ्यायचं आहे. एकदा ना गॅसचा फ्लेम थोडासा फास्ट करूया आपण. सगळ्यात पहिले ना मी इथे जाड असं पातेलं घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले इथे आपली ग्रेव्ही तर रेडी होते आणि इथे जाड तळाचं असं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून ना आपली बिर्याणी जळणार नाही. तर मग इकडे भात आहे आणि त्याच्यानंतर मग पुदिना, तेल आणि बिरिस्टा अशाने आपण आता लेयर्स लावून घेणार आहोत. त्यात पहिले ना मी इथे आता पहिले बेसला तर तेल लावून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता. आता मी सगळ्यात पहिला लेयर भाताचा टाकणार आहे आणि तो आपल्याला एकदम हलका टाकून घ्यायचा आहे. तर मी तिथे भाताचे लेयर्स लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ना आता आपल्याला आपली जी ग्रेव्ही आहे ती ॲड करायची आहे. तर हलक्या हलक्या ह्याच्याने आपल्याला अशी ग्रेव्ही ती ॲड करून घ्यायची आहे. पहिला लेयर लावून घेतला आहे, त्याच्यावर थोडासा बिरिस्टा ॲड करायचा आपल्याला. त्याच्यानंतर पुदिन्याची थोडीशी पानं. मग आता आपल्याला लगेच दुसरा लेयर ॲड करून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दुसरा लेयर ॲड करून घेणार आहोत. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही लेयर ॲड करू शकता. आता हा दुसरा लेयर लावला आहे. भाजी छान स्प्रेड करून घ्यायची आहे. आणि ह्याच्यावरती आपल्याला नॉर्मल अजून एक सिंगल असा पतली झालं बघा. आता मी छान भाताची लेयर टाकून घेतले. ह्याच्यावरती आता मी पुदिना ॲड करते आणि बिरिस्टा बघा. आणि आता आपल्याला याला 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी नाही तर 15 मिनिटासाठी, आता तुमची इच्छा, पण मी इथे 10 मिनिटाचा दम देणार आहे.